महाराष्ट्राच्या राजकारणात अपोजिशन गायब झाले. महाराष्ट्रात आज प्रश्न सत्ता कोणाच्या हातात याचा नाही, तर प्रश्न असा आहे की अपोजिशन आहेत तरी कुठे. एक एक करून सगळे तुटलेत. शिवसेना तुटली, एनसीपी फुटली आणि काँग्रेस ती तर गायब झाले. बीजेपी मजबूत होते, बट इट इज नॉट बिकॉज की गव्हर्नमेंट डुईंग ग्रेट वर्क, इट इज बिकॉज विरोधांकडे दिशा नाही, इच्छा नाही. शरद पवार म्हणतात की आम्ही बीजेपीला सपोर्ट करणार नाही, पण त्यांच्याच पक्षातले काही आमदार अजितदादांसोबत जायला निघालेत. काँग्रेस उपस्थित आहे, पण त्यांच्याकडे नेता नाही. शिवसेना शिंदेकडे गेली, पण आज ही बीजेपीच्या सावलीतच आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं काही दिसत नाहीये. आणि बीजेपी मात्र ठाम आहे आणि तयारीत आहे येणाऱ्या इलेक्शनसाठी. पण बीजेपीला ठोस अपोजिशन उरलेला नाही. बीजेपीने 2014 पासून गेम सेट केला. आधी त्यांनी शिवसेना फोडली, मग एनसीपी फोडली आणि नंतर त्यांच्याच गटातून त्यांच्याच पक्षांना एक एक करून वेगळं केलं. आणि आता फडणवीस म्हणतात की आम्ही लढू, पण लढण्यासाठी अपोजिशन आहेत तरी कुठे. पण या सर्वांमध्ये सामान्य जनतेचा काय? आम्हाला रोजगार पाहिजे, आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला लाईट बिल कमी पाहिजे. सत्ता हवी असेल तर पर्याय आधी शोधा, कारण जनता मूर्ख नाही, पण ती आता कंटाळली आहे. असं दिसून येत आहे की महाराष्ट्राचं राजकारण संपून जाते. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा.